नमस्कार. मी संतोष मुरलीधर मासुद्रे. 5 जानेवारी रोजी मी या ठिकाणी संबंधित जे आमच्या पिंपरी चिंचवड कुस्ती संघाचे कार्यालय त्या ठिकाणी आहे मोरया गोसावी क्रीडांगणामध्ये, त्या कुस्ती संघाच्या ऑफिसचा ज्यावेळेस ताबा घ्यायला गेलो त्या ठिकाणी त्या ऑफिसची अवस्था बघितली किंवा क्रीडांगणाची अवस्था बघितली. त्या ठिकाणी असं दिसून येतं की प्रत्यक्षात असं दिसून आलं की क्रीडांगणाचे जे 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 काम झालेलं आहे, दुरुस्ती जे काम नवीन जे काम केलेलं आहे ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे असं प्राथमिकता दिसून आलं. त्यानंतर मी संबंधित अधिकारी असतील, ब प्रभाग असेल, महापालिकेचे कार्यकारी शहर अभियंता असतील यांच्याकडं मी लेखी अर्ज दिलेले आणि त्याप्रमाणे त्यांच्यावर त्या संबंधित कंत्राटदारावरती COP या संस्थेद्वारे चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मी मागणी केलेली आहे. चौकशी त्यांनी न करता संबंधित आज सकाळी मी शहर अभियंता मकरंद निकम यांच्याशी बोललो तर त्यांनी मला सांगितलं की मी माझे कनिष्ठ जे आहेत सेठिया त्यांच्याकडे मी ते वर्ग केलेला आहे, त्यांच्या पाठवलेला आहे, ते त्यांची तुम्ही बोलून घ्या. तर मी सेठे साहेबांशी ज्यावेळेस बोललो त्यावेळेस सेठे साहेबांनी मला सांगितलं की संबंधित आम्ही ठेकेदाराला काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर मी त्यांना एवढंच त्यांना म्हणलं की तक्रारदार अर्ज माझा आहे तर माझ्या तक्रारीचं पहिले तुम्ही निरसन करण्या अगोदर की मला तक्रारीचं मला उत्तर तुम्ही देणं गरजेचं होतं. तुम्ही डायरेक्ट तुम्ही काम सांगितलं तर ते सेठे असे म्हणाले की आमच्या निविदा शती आरतीमध्ये असं नमूद आहे की आम्ही त्या पद्धतीने आम्ही त्याला काम करायला सांगू शकतो आणि त्याने ते काम केलेले. तर मी त्यांना एवढंच म्हणलं की मी तक्रारदार आहे तर तुम्ही मला याची पूर्वसूचना का न दिली. जर मी COP या संस्थेद्वारे चौकशी करा असं म्हणलं असेल तर तुम्ही का ठेकेदाराला पाठीशी घालता असा माझा सवाल आहे. एकंदरीत तुम्हाला वाटतं का त्याच्यामध्ये मोठा एक भ्रष्टाचार झाला? 100% कामाची गुणवत्ता पाहिजे. मी त्यासाठीच म्हणतोय की कॉलेज ऑफ पुणे या संस्थेद्वारे संबंधित कामाची चौकशी करा निष्पक्षपणे, पारदर्शकपणे. त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट होईल की हा कारभार स्वच्छ झालाय का भोंगळ झालाय. हा निश्चित जनतेचा होईल कारण हा पैसा जो आहे जनतेचा पैसा आहे. हा पैसा असा उदाला गेला पाहिजे अशी आमची भावना आहे. 5 कोटी 30 लाखांमध्ये काय काय कामं मंजूर झाले होते, कोणत्या कामासाठी तो निधी मंजूर झाला होता, त्यामध्ये काय काम करण्यात आलं? त्यामध्ये ग्राउंडची संबंधित जे ग्राउंड आहे ते ग्राउंडची दुरुस्ती, वॉकिंग ट्रॅक आहे त्याची दुरुस्ती करायची आणि ज्या काही स्टेडियमच्या पायऱ्यांच्या खाली जे काही ऑफिसेस आहेत ते माझ्या मते साधारण 5 फुटांनी ते वाढवलेली आले आहे. त्या ज्या खोल्या आहेत त्या ऑफिसेसचे 5 फुटांनी वाढवण्यात आलेले आहे. असा तो कामाचा आढावा होता आणि निव्वळ याच्यावरती खर्च जो झालेला आहे हा निष्फळ खर्च झालेला आहे. त्यामध्ये त्या ग्राउंडमध्ये एक टावर उभा केलाय त्याच्याशी त्याचे काही संबंध नाही काय नाही. म्हणजे हा पैसा जो आहे एखाद्या चांगल्या इंजिनियर एखाद्या सिव्हिल इंजिनियर आणलं आणि त्याला दाखवलं की हा याला किती खर्च आहे तर 100% सांगेल की याला किती खर्च झालेला आहे. तुम्ही हे कागदपत्र मागितली होती माहिती ते कागदपत्र तुम्हाला बोलत नाही? मला अजून कागदपत्र काही मिळायची आहेत, काही कागदपत्र मिळालेले आहेत परंतु कामाची जी मूळ नसती आहे ती मला काय अद्याप मिळाली नाही. कारण की मला माहिती अधिकारामध्ये जी माहिती देण्यात आलेली आहे स्थापत्य विभागाकडून की संबंधित जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांमध्ये कामाची मूळ नसती ठेकेदाराकडे आणि ठेकेदार म्हणतो की कामाची मूळ नसती अधिकाऱ्यांकडे. म्हणजे हा सगळा गोलमाल आहे ही संदर्भात आहे असं या ठिकाणी दिसून येते. आपल्या तक्रारीचं समाधान झालं नाही पुढचं पाऊल आपण काय? 100% आमच्या तक्रारीचं निवारण झालं नाही. आम्ही तक्रार मी मागे घेणारच नाही. जोपर्यंत COP या संस्थेद्वारे त्याची चौकशी होत नाही तोपर्यंत माझी माघार नाही. आमचं कुणावर असं अन्याय होऊ नये अशी आमची भावना आहे. जर जनतेवरती अन्याय होत असेल तर अशा लोकांना पाठीशी घालणं एवढं खरं नाही. त्यांना सुद्धा त्या ठिकाणी शिक्षा मिळणं काळाची गरज आहे. एकीकडे महानगरपालिका त्याच्या पैसे उडवणुकी करतात असं वाटतं? 100% कारण की याच्याकडे अधिकाऱ्यांचं पूर्ण दुर्लक्ष आधी दिसून येते. ज्यावेळेस या ठिकाणी हे काम होत असताना त्यांनी त्यांचा क्वालिटी रिपोर्ट काय तो पण मला या ठिकाणी त्यांनी दिला नाहीये. मी माझ्या माहिती अधिकाऱ्यांना त्यांना मागितलेला आहे पण तो पण त्यांनी देऊ शकले नाही. कारण याचा अर्थ मग काय अधिकाऱ्यांनी अक्षरशः डोळे झाकून हे काम केलेलं आहे असं माझा दावा आहे. ज्यावेळेस ते काम चालू होतं ग्राउंडचं महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी होते संबंधित अधिकारी वेळोवेळी त्यावेळेस ते येऊन गेले असेल आमची याची काय आम्हाला कल्पना आहे. परंतु ज्यावेळेस मी आमच्या पिंपरी चिंचवड कुस्ती संघाचा ऑफिसचा ज्यावेळेस मी ताबा घ्यायला गेलो त्यावेळेस त्या ठिकाणी मला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसून आल्या आणि त्यानंतर हा सगळा मी प्रवास चालू केला.
ज्यावेळेस तुम्ही पुस्तिका संघाचं ऑफिस खोललं त्या ऑफिसची त्या ऑफिसची परिस्थिती कशी होती? एकदम अत्यंत दुरवस्था म्हणजे पिलरला भेगा ज्या नवीन बांधकाम केलं त्याला पूर्णपणे भेगा पडलेल्या, फरशा तुटलेल्या. आज सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज सुद्धा तुम्ही गेले ना तिथं त्या ठिकाणी तीच परिस्थिती. आता त्यांनी डागडुजी केली, वॉश बेसिन तुटले, कमोड बाथरूम तुटलं होतं, संडास तुटलं होतं. आता हे लक्ष ठेवायचं काम महानगरपालिकेचे. त्यांनी ज्या काय संस्था ठेवल्या आहेत, ज्या काय सुरक्षा व्यवस्थेच्या बाबतीत ज्या काय संस्था त्यांनी हायर केल्या आहेत, त्यांनी त्यांचं लक्ष तिथं ठेवलं गेलं पाहिजे, पण ते काय दिसून येत नाही. हा सगळा गोलमाल आहे आणि याची चौकशी होणे खूप गरजेचं आहे. जर नाही झालं तर आपण त्या आंदोलन वगैरे 100% पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून सेक्रेटरी या नात्याने मी आमचे कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आदरणीय हनुमंतराव गावडे यांच्याही विषयाला आम्ही कानावर विषय घातलेला आहे की अशा गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि या ज्या कामामध्ये झालेला आहे घोटाळा हा आपल्याला बाहेर काढणं गरजेचं. का? कारण की जे काम झालेच नाही त्याचा मोबदला त्या ठिकाणी घ्यावाच नाही ना. जेवढं काम झालं तेवढं त्यांनी ते कामाचं बिल त्यांनी घेणं गरजेचं होतं. परंतु हे जे दिसते आता प्राथमिक दर्शन अत्यंत चुकीचं काम झालेलं आहे. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.